चा पूर थांबत नाही. नांदेडमधली स्थिती आपण जाणून घेऊ. शिशुपाल, तुझंही जसं आता संदीपने सांगितलं, तुझंही काही तिकडच्या लोकांशी बोलणं झालं असेल, काय नेमकं चित्र समोर येते तिकडे? परिस्थिती तिकडे कशी आहे? असं आहे ना अश्विन, की नांदेडमध्ये एक बरोबर महिनाभरापूर्वी 18 ऑगस्ट सांगतोय मी, मुखेड तालुक्यात अतिवृष्टी रात्री पाऊस झाला आणि आपण पुढे 3-4 दिवस त्याचं कव्हरेज केलं. जे आता बीड धाराशिवची आपण दृश्य दाखवतोय तसं मुखेडमध्ये होतं. बरं, तेव्हा झालं आणि थांबलं असं नाही. मागच्या 15 दिवसामध्ये नांदेडमध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली. म्हणजे इतका पाऊस झाला की शहराच्या ठिकाणी जरी नसला पाऊस तरी विष्णुपुरी धरण जे एकदम शहराच्या घाटावरच आहे त्याचे दरवाजे उघडावे लागले, इतका पाऊस झाला होता. आणि मी शहरापासून 15 किलोमीटर माझं गाव आहे लिमगाव, त्याच्या आसपासच्या शेतजमिनी खरडून गेल्यात, अक्षरशः खरडून गेल्यात. उद्ध्वस्त म्हणजे झाल्या. जसं संदीप सरांनी सांगितलं की बीडमध्ये पाऊस नाहीच आणि तसंच नांदेडच होतं. आमच्यासाठी पाऊस म्हणजे दुर्मिळ, इतका पाऊस होणं हा ऐतिहासिकच पाऊस आहे. आणि त्याच्यामुळे झालेलं नुकसान हे आज आपल्याला जे आकडे येतात ना ते अत्यंत प्रातिनिधिक आहे. म्हणजे याच्यापेक्षा खूप आकडा असू शकतो. म्हणजे आता तीव्रता जास्त असू शकते. बघूया आपण आता बाकीच्या जिल्ह्यांमध्ये. तेच बाकीच्या मराठवाड्याचं जे जास्त मोठं पिक्चर आहे ना ते मला वाटतं संदीप सर आपल्याला जास्त चांगलं सांगू शकतील. खरंय, आकडेवारी त्यांनी काढलेलीच आहे. जाता जाता फक्त ब्रेक घ्यायचा. पण संदीप, बाकीचे जिल्हे बीडमधले, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आपण आता काय होतं की आपण आणि सरकार हे आकडेवारीमध्ये अडकतं. आकडेवारीच्या पलीकडे जोपर्यंत आपण जात नाही ना अश्विन, तोपर्यंत आपल्याला त्या लोकांच्या वेदना आणि ते आत्ता तिथले काय अनुभव घेत आहेत, कारण फक्त पाऊस आला, दुप्पट आला, तिप्पट आला, सरासरीपेक्षा जास्त आला, इथपर्यंत ते मर्यादित नाही राहत. ह्या लोकांचे, शेतकऱ्यांचे 2-2 सीझन, कुठं कुठं 2-2 वर्ष हातची जातात, पिकं जातात. त्याचा उद्या थेट परिणाम हा शहरातल्या लोकांवर पण होणार आहे. त्यामुळे हा फक्त बीड मराठवाड्यापुरता प्रश्न नसतो, हा तुझ्या माझ्या आपल्या जीवनाशी पण निगडीत आहे, असं आपण याच्याकडे बघायला शिकलं पाहिजे. खरंय. त्याच्यामुळे अन्य जिल्हे असतील किंवा बीड सारखा जिल्हा जिकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आणि सगळ्यांनाच आता आस आहे ती मदतीचा पाऊस जास्तीत जास्त पडावा अशी अपेक्षा व्यक्त होते.